बांधवांनो, जय शिवराय. मी श्रीधर घनश्याम पाटील, विरवडे बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. सीना नदीकाठचा शेतकरी आहे. माझे वडील माझ्या पाठीमागे माझे वडील आहेत. शेतीची काय परिस्थिती झाली हे फक्त तुम्हाला दाखवतो. माझा स्वतःचा असा 3 एकर ऊस आहे, त्याची परिस्थिती तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा ऊस आहे, बघून घ्या. अजून सुद्धा खाली सीना नदी वाहते बरं का. हे बघा, अजून सुद्धा नदीला पाणी आहे आणि सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ ही कंटिन्यू आहे. हे सीना नदीकाठचे आम्ही शेतकरी आहोत आणि हा आमचा ऊस आहे. आता ऊस काय, हे ऊसात राहिलं काय मला सांगा ना. याला ना वाढ ना पाला ना, ह्याच्यात काय काय काय. हे वरचे पण सेम तशीच कंडिशन. आमचे वडील आहेत, वरचे पण तुम्हाला कंडिशन दाखवतो. हे बघा, हे पाक संपूर्ण वाळून गेलेलं आहे, काय राहिलंच नाही आता ह्यात. थोडंसं बघावं मायबाप सरकारनं शेतकऱ्यांकडे सुद्धा. तिथं बसून फक्त आमदार फोडायचं आणि राजकारण करायचे धंदे करू नयेत. शेतकऱ्यांची परिस्थिती जरा थोडीशी बघा. काय राहिलं काय ह्या ऊसात? कसं शेतकरी जगणार? भयान परिस्थिती आज. फडणवीस साहेब, काय करायचं तुम्ही सांगा. 3 एकर मी ऊस लावला होता. मी माझं स्वतःच सांगतो तुम्हाला. 3 एकर ऊस लावला होता. बेना आम्ही 6,000 रुपये गुंठ्याने घेतलं होतं. 3 एकराचे झाले 18,000 रुपये. ऊस लागवडीसाठी सुद्धा आमचे गेले होते 18,000 रुपये. 6,000 रुपये एकर त्यावेळेस लागवड चालू होती. आज ऊस माझा 7 महिन्याचा ऊस आहे आजचा हा. विचार करा मग. तोपर्यंत ऊस सांभाळायलाच किती काय काय गेला असेल. कसा शेतकरी जगायचा? तुम्ही देता आम्हाला 17,000 18,000 रुपये, तुम्ही 2.5 एकराला देताय. फडणवीस साहेब, माझ्या बेण्याचा सुद्धा तेवढा खर्च नाही की हो. लागवडीची माझी मजुरी सुद्धा तेवढी नाही. फडणवीस साहेब, थोडंसं जरा तुम्ही जरा शेतकऱ्यांचा विचार करायला शिका. तुम्हाला काय तुमच्या घरातलं द्यायचं नाही फडणवीस साहेब, हे लक्षात घ्या. उगाच आता काय आहे, आम्हाला तुमची मापं काढायला लावू नका. तुम्ही जर खरंच खानदानी जर असाल ना फडणवीस, तुम्हाला जर खरं तुमच्या खानदानात जर नाव लावायचं असेल ना, तुम्ही शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये द्याल बरं का. 50,000. मी म्हणतो त्या शेतकऱ्याचा खर्च तरी किमान निघावा. भले आमची मेहनत आज वाया जाऊ द्या, आम्ही शेतकरी आहोत हे लक्षात घ्या. आमची मेहनत आज भले वाया जाऊ द्या, पण ही अशी भयान परिस्थिती आहे आणि अशी वेळ खरंच कोणावरती येऊ देऊ नका फडणवीस साहेब. भयान त्रास होते, भयान. माझे वडील आहेत समोर, तुम्ही विचार करा. काय करायचं आणि कसं जगायचं शेतकऱ्याने, तुम्ही सांगा मला. आज येड्याचा बाजार झाला सगळा फडणवीस साहेब.